कुटाने केले काय सांगा तुम्हाला. बर 24 तास मार खाल्ले, जागलो, झोपले, किती त्रास होतो. बर. आजी तुमचं नाव काय? जोरात जोरात सांग. रुक्मिणबाई. तुम्ही आंदोलन या ठिकाणी पाटलांचं पाहता. या आंदोलनाकडं आज गावामध्ये एवढा जनसमुदाय येतोय आणि गावात जेवणाची व्यवस्था केली जाते. ते कशी जेवणाची व्यवस्था केली जाते जोरात बोला. गावात आता आपण पाहू शकता स्वयंपाक चालू आहे. शेजेगावून येतो, गावातून येतो, आल्या गेल्या लोकांना जेवण करायसाठी. हे बघू शकता या ठिकाणी आलेल्या मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था प्रत्येक गावागावातून स्वयंपाक आणला जातो आणि गावातून तर जवळपास रोजच असतो. प्रत्येक घरामध्ये 4-5 पोळ्या आणि आता दुसऱ्या गावावरूनही स्वयंपाक 2 दिवसापासून बाहेर गावचा. आणि बर तुम्ही पाटलांना कसा सपोर्ट करता या आंदोलनाला? कसं म्हणजे तुम्ही या आंदोलनाच्या सोबत आहेत बरोबर आहे, तर मग तुम्ही या आंदोलनासाठी काय केलंय? आम्ही लय कुटाने केले काय सांगा तुम्हाला. बर 24 तास मार खाल्ले, जागलो, झोपले, किती त्रास होतो. बर. आणि असं का तुम्ही चप्पल घालताना मला दिसत नाही म्हणजे कशामुळं? आरक्षण भेटत तेव्हा घालायचे. ज्यावेळेस आरक्षण भेटेल त्याच वेळेस चप्पल घालायची. काही होऊ शकत नाही. जवळपास शेतात पण जातात तुम्ही कामाला? शेतातले समजा घरच्या शेतात असेल हे बिना चपलाचं शेतात पण गावाला जायला बिन चप्पल. आणि पायाला पुढं वगैरे येत असतील. आणि हे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटलांच्या सोबत ही सर्व मंडळी या ठिकाणी आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. या आपण बघितलंय की स्वयंपाक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था कशी केली जाते आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था केली जाते. इथं बस एकदा मला तुझं नाव सांगाय का? शंतनू नवनाथ तारक या ठिकाणी आहे. आणि तू पाटलाच्या आंदोलनामध्ये कसा सहभागी होतो आणि काय काम करतो तू आंदोलनामध्ये? असंच बदले आणायचं, वाढायचं वगैरे काम करतो. म्हणजे बघू शकता की गावातली लहान लहान पोरं सुद्धा वाढण्याचं, आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्याचं, आलेल्या मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था असेल अशा सर्वच पद्धतीने. तुम्ही कुठून आलाय? कळंब तालुका. कळंब तालुका. तुम्ही? आम्ही बी इटपूर मधून आलो. हा इटपूर. म्हणजे तुम्ही मित्र आहेत का? एकाच गावाहून आलो.